तर आता मातोश्री थोडस खाऊन बघतील. टेस्ट करून बघते. भासते मला हाताला. तर आज आपण घेतलाय मखाना बनवायला. तुझ्या चेहऱ्यावरती लाईट नाही येते, तुला मागची खिडकी बंद करावी लागेल त्यासाठी. आणि इथं सेटअप करायला खूप अवघड जातं मला किचन मध्ये. तर हा, आता व्यवस्थित सगळं येतंय. नाही येते तुम्ही, तुमचा चेहरा खूप चेहऱ्यावर खूप अंधार अंधार येतोय. हा, आता येतोय तुमचा चेहरा व्यवस्थित. मी जरा सेटिंग केली आणि आपण घेतलाय मखाना. आता आपण मम्मी सोबत एक इंटरव्ह्यू करूया. आता आपण घेतलाय मखाना. कढई करा. इंटरव्ह्यू नाही, सॉरी. आता आपण आज रेसिपी बघणार आहे की काय काय करायचं काय नाही करायचं. माझ्या खालच्या पेहरावाकडे लक्ष देऊ नका. क्या सीन है, वाह क्या सीन है. आता आपण मखाना तयार करणार आहोत. मखाना तयार करणार नाही, मखाना रोस्ट करणार आहोत आपण. मखाना तयार असतो मखाना, ऑलरेडी तयार करतात. खूप मेहनत असते मखाना तयार करायला. आणि मग आता ते फ्राय करणार आहोत. मग आपण फ्राय नाही करणार, आपण रोस्ट करणार आहोत. रोस्ट करणार आहोत. क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. चला चालू करूयात आजची रेसिपी आपण शेफ मम्मी सोबत. खूप छोटी कात्री आहे नाही काही. हो, ब्लाउज कटिंगची कात्री. दाखवा जरा कात्री आम्हाला. ही माझी ब्लाउज. तर ही एवढी छोट्या कात्रीने आम्ही आमच्या घरातले किचन मधले जेवढं पॅकेट्स असतात ते आणि आम्ही कापतो. ती सेपरेट ठेवली आहे कात्री. खूप छोटी कात्री आहे. वेरी डेंजरस. आता आपण मखाना टाकतोय. एक चमचाभर तूप टाकतोय. वरूनच तूप टाकायचं. हे असं हे नाही टाकायचं, म्हणजे फोडणी देतो असं नाही टाकायचं. आणि छानपैकी हलवायचंय त्याला. आता तूप चांगलं लागून द्यायचंय. जरा कढई मोठी पाहिजे होती ना, आहे आपल्याकडं, पण आपण छोटीच घेतली. एकदम मंद गॅसवर. बघ आता सगळं तूप लागलंय त्याला व्यवस्थित. किती मिनिटं भाजायचं? एक 2-3 मिनिटं. माझ्या मते 10-15 मिनिटं आपल्याला त्याच्यावरती मंद आचेवरती. नाही, 10-15 मिनिटं म्हणजे नंतर आपण मिरची पावडर टाकणार आहोत आणि चाट मसाला आणि मीठ पण टाकणार आहोत. तेव्हा सगळं मिळून नाही का 10-15 मिनिटं आपल्याला ते फ्राय करायचं. पण ते लगेच टाकायचं नाहीये ना, आता थोडं जरा त्याला कडक झाल्यानंतरच ते आपण वरती करू शकतो माझ्या मते तरी. नाही, अजून ते भाजलेलं नाहीये. जरा कडक होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया छानपैकी. होऊ द्यात कडक चांगले. ठीक आहे, इथून थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड होईल. आता तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केल्यानंतर दाखवतो जरा कसं कुरकुरीत होतं हे. मंद आचेवरच भाजायला लागतात. फास्ट आचेवर भाजले तर ते जळून जातात. हे बघा कडक व्हायला लागले. कडक व्हायला लागले. तो क्या नाचो मैं. तुम्हाला असं वाटत नाही का ते करपतायत? नाही, ये झूठ बोल रहा है. जाड कढई घ्यायची. त्यासाठी जाड कढई घ्यायची. कमी घेतलेत असेल साधारण 200 ग्रॅम. सारखं हलवत राहायचंय, नाहीतर ते खाली जळून जातात. उद्या 5-10 मिनिटं भाजावं लागतं त्याला माझ्या मध्ये तरी. 10 ते 15 मिनिटं लागतील. जसं मी बाकीच्या व्हिडिओज मध्ये बघितलं त्यानुसार तर 5-10 मिनिटं तरी भाजावं लागतं त्याला कमीत कमी. आपण पहिल्यांदा बनवतोय हे.
आणि आपण पहिल्यांदाच रेसिपी सांगतोय सगळ्यांना. आणि रेसिपी पण पहिल्यांदाच सांगतोय. आणि तुम्ही रिपीट का करताय मला? तुमसे ना हो पाएगा. सांगण्यासाठी. मग तेच तर बोलतोय मी. बघा आता छानशी भाजायला लागले ते. ह्याच्या आधीच्या एका क्लिप मध्ये थोडस झूम झालं होतं, माफ करा. आणि होत आले हे मखाना. आता थोडस बघतो टेस्ट करून. छान कुरकुरीत आवाज येतोय. छान कुरकुरीत आवाज येतोय. थोडस अजून 5 मिनिटं भाजूयात आपण. आता मी त्यात चाट मसाला, मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहे. मसाल्याची गरज. मसाला म्हणजे मिरची पावडर टाकली जाते त्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. आपण टाकूया, आम्हाला तिखट पाहिजे म्हणून. आमचा चमचा इंटरनॅशनल आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आम्ही घरची मिरची पावडर वापरली. बस. बस आता करपायला लागले ते. नाही, बरोबर आहे. बस आपण आता एका बस. ताटात काढून घेऊया. बस. बस. तर आता मातोश्री थोडस खाऊन बघतील. पहिलं काढून घेऊयात आपण एका ह्याच्यात. बघा किती छान झालेत. बघा किती छान झालेत. थोडं खाऊन बघता का तुम्ही? हो, टेस्ट करून बघते. वाव, मस्त, एकच नंबर. 50 रुपये का ट्रेवर ऍक्टिंग का? 150 रुपया देगा. तू पण खाऊन बघ तर. द्या. भासते मला हाताला. मस्त झालंय. कधी कधी रेसिपीचे ब्लॉग पण बघत जा. तर हे झालंय आमचं तयार मखाना. आता टेस्ट करायचंय आपल्याला. टेस्ट केले मी याच्या आधी, बघितले तुम्ही व्हिडिओ मध्ये. छान झालंय. एक नंबर झाले. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. मी आणि माझा मुलगा भूषण. अशीच रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आठवण मम्मीला जर वेळ असेल तर. आणि दादा जर घरी असेल आमचा, त्याला सुट्टी असेल त्या दिवशी आम्ही हे अशा रेसिपी टाकत जाऊ. थँक्यू.